सभा 2024 या विधानसभेच्या खरं तर प्रचाराच्या दरम्यान कावाशेठ गागरे विधानसभेचे उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून आज इथपर्यंत आले आहेत। खरं तर आमच्या भेटीसाठी आज ते या ठिकाणी आले आहेत कारण जे कार्यकर्ते आज तालुक्यात सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या सर्वांची त्यांनी भेट घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याच निमित्तानं त्याप्रमाणे ते आज आमच्याकडे या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आहेत। खरं तर एक सामाजिक क्षेत्रात काम करणारं व्यक्तिमत्व, आदिवासी बांधवांच्या प्रत्येक सुखदुःखात जाणारं व्यक्तिमत्व, तर माझी तर म्हणजे कावाशेठ आणि सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती राहिली या निमित्तानं का एकजूट व्हा, एकत्र या। मग कुणी आमदारकी मागा, कुणी जिल्हा परिषद सदस्य व्हा, कुणीतरी पंचायत समिती व्हा, असं प्रत्येकाने वाटून घेतलं पाहिजे कावाशेठ। शेवट तुमची एकजूट असेल, माझी आदिवासी बांधवांची जर एकजूट असेल तर आदिवासी बांधवांना उद्याच्या काळात या जुन्नर तालुक्याचा आमदार आदिवासी बांधव झाल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आदिवासी बांधवांची एकजूट महत्त्वाची आहे। एकदा तुम्ही सगळी मंडळी एकत्र बसा, आता काय फार काही जास्त जण नाही आहेत, एक 2-3 जण आहेत, मग ठरवा बाबा एकाकडे आमदारकी, एकाकडे झेडपी, एकाकडे पंचायत समिती। शेवट सगळे समाजासाठीच काम करणारी माणसं आहेत, परंतु जर आपापसात आपण एकत्र बसून व्यवस्थित ठरवलं नाही तर मात्र प्रत्येक वेळी मग आदिवासी बांधवांचा वापर केला जातो आणि मग सत्ताधारी सत्तेत येतात आणि तालुक्याच्या विकासात आदिवासी बांधव हा आपण पाहतो। देवराम शेठ लांडे नेहमी सांगतात का धरण उशाला आणि कोरड घशाला। मग कावाशेठ तुम्ही सगळी मंडळी काम करत असताना अशी अडचण तयार होते का मग सगळं काही जवळ आहे पण आज पाण्याची दुष्काळाची परिस्थिती, भयानक परिस्थिती, आदिवासी बांधवांना प्यायलाही पाणी नसतं, ही वस्तुस्थिती आहे। मग तुम्ही सगळी मंडळी एकत्र या, एकजुटीने एकत्र बसा। 100% कावाशेठ तुम्ही काय सामाजिक कार्य तुमचंही चांगलं आहे, आज पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्ही काम, मला वाटतं ग्रामपंचायत सरपंच का ग्रामपंचायतला होते तुम्ही, बरोबर। मग सामाजिक क्षेत्रात पहिल्यापासून कावाशेठचं कार्य चांगलं आहे। मग समजा देवराम शेठ असतील, इतर अजून समजा कुणी असतील, तर ही सगळी मंडळी तुम्ही एकत्र बसा आणि निश्चितच तुमचं कार्य तालुक्यातून, आता तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्याची संघटना असेल, त्या पक्षाचे सगळे नेते असतील, तुमच्या सगळ्यांचा एक विचार आहे, मग एक विचारने एक दिलाने तुम्ही समाजात काम करता। उद्याच्या काळात सगळे आदिवासी बांधव एकत्र राहा। कावाशेठ गागरे हे उद्याच्या काळात जर विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळाली आणि माझा आदिवासी बांधव जर एकजुटीने एक विचाराने राहिला तर कावाशेठ सुद्धा या जुन्नर तालुक्याचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र या ठिकाणी निश्चित सांगावंसं वाटतं। सातत्याने कावाशेठ तुम्ही उमेदवारी आणा, उमेदवारी तुम्हाला मिळाली तर सातत्याने शेवट आदिवासी बांधव हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, माझा केंद्रबिंदू आहे, माझ्या जीवनातील केंद्रबिंदू माझा आदिवासी बांधव आहे। जर कोणत्याही आदिवासी बांधवाला उमेदवारी मिळाली आमदारकीची विधानसभेची आणि मग ती कावाशेठला जरी मिळाली तर कावाशेठ आम्ही ओपन तुमचा आमदारकीला काम करणार या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि उद्याच्या काळात तुम्ही उमेदवारी आणली तर निश्चितच उद्याचा आमदार आदिवासी बांधवांचा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि उद्याच्या पुढील वाटचाली या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही जे सगळीकडे फिरताय, सर्वांच्या गाठीबिटी घेताय, दिवस रात्र तुम्ही सातत्याने फिरत राहा। आता झोपायचं नाही, 3 टाइम जेवायचं नाही, आता एकच टाइम जेवायचं। जो एकच टाइम खातो आणि 4च तास झोपतो तो या तालुक्याचा आमदार होतो, हे लक्षात ठेवा। त्यामुळे ही पद्धत तुम्हाला पाळावी लागतील। निश्चितच उमेदवारी आणा, उद्याच्या काळात माझा आदिवासी बांधव कावाशेठ आमदार झाल्याशिवाय राहणार नाही। पुढील वाटचालीस तुम्हाला मनापासूनची शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।